काही क्षण असे असतात जे कितीही साधे वाटले तरी आयुष्यभरासाठी एक सुंदर आठवण बनून राहतात. असाच आमचा एक साधासुद्धा रविवार. मी माझ्या 2 गोड मुलींना घेऊन गार्डनमध्ये गेले होते. गार्डनमध्ये पाऊल टाकताच दोघींची नजर एका झोक्यावर पडली आणि मग सुरू झाली ती गोड भांडणं. छोटी अर्ण झोका सोडायला तयार नव्हती. तिचा हट्ट, रुसवा अगदी वयाला शोभणारं. पण त्या क्षणी मला माझ्या मोठ्या मुलीचा अभिमान वाटला. तिने राग केला नाही, हट्ट केला नाही. उलट छोट्या बहिणीला आधी झोका देऊ केला. कधी कधी मोठं असणं म्हणजे वयाने मोठं असणं नसतं, तर मनाने मोठं असणं असतं. अर्णा तिच्या झोक्यात रमली आणि आर्विका तिच्या छोट्याशा जगात. क्लाइम्बिंग गेमवर चढणं, स्वतःचा बॅलन्स सांभाळणं, प्रत्येक नवीन गोष्ट धाडसाने करू पाहणं आणि फिरणाऱ्या गोल्याला पूर्ण ताकदीने फिरवणं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझं मन भरून आलं. मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे तिने बहिणीला त्रास दिला नाही. तिला सतत खेळातून ओढलं नाही, तर तिलाही तिचा आनंद जगू दिला. कधी कधी प्रेम म्हणजे नेहमी सोबत असणं नसतं, तर समोरच्या व्यक्तीला तिचा क्षण जगू देणं हेही एक सुंदर प्रेमच आहे. थोड्या वेळाने दोघी पुन्हा एकत्र आल्या, खेळल्या, हसल्या आणि नवीन मित्रमैत्रिणीही बनवले. शेवटी काही सुंदर फोटो देखील काढले आणि आमच्या आठवणींच्या पेटीमध्ये अजून एक सुंदर रविवार जपून ठेवला. आई म्हणून मला नेहमी वाटतं, आज त्या खेळण्यात व्यस्त आहेत, उद्या आयुष्याच्या वेगळ्या वाटांवर असेल, पण त्यांच्या नात्यातलं हे प्रेम, साथ, एकमेकींसाठीची काळजी नेहमी अशीच राहो. कारण शेवटी खेळणी बदलतात, गार्डन बदलतं, वय बदलतं, पण बहिणींच्या नात्यातलं हे प्रेम ते कधीच बदलत नाही.